जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट आहे. ई-के-वाय-सीची जी अंतिम मुदत 31 डिसेंबर होती, ती आता वाढवून देण्यात येणार आहे. कारण राज्यात अद्यापही 35% महिला आहेत ज्यांची ई-के-वाय-सी बाकी आहे. जी आकडेवारी आहे त्यापैकी जवळपास 40 ते 45 लाख महिला अद्यापही ई-के-वाय-सी पासून वंचित राहिलेल्या आहेत. मग त्याचे बरेच सारे कारणं आहेत. म्हणजे इतका वेळ दिला असूनही आपल्याला सप्टेंबरपासून वेळ दिल्यात आला होता. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर इतका 4 महिन्याचा वेळ देऊनही सरकारनं अद्यापही अशा कोणत्या लाडक्या बहिणी असू शकतात का ज्यांची ई-के-वाय-सी झाली नसेल? अशी त्यांची काय अडचण असू शकते? हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात येऊ शकतो. परंतु सत्य परिस्थिती ही आहे, की मी स्वतः ई-के-वाय-सी करतोय. माझं स्वतःचं आधार केंद्र आहे आणि मागच्या 2 दिवसात म्हणजे 30 आणि 31 डिसेंबरला जितकी गर्दी माझ्याकडे लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करण्यासाठी होती किंवा आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी होती. त्यामुळे मलाही तो आश्चर्याचा धक्का आहे, की इतक्या साऱ्या लाडक्या बहिणी शेवटच्या दिवसापर्यंत का बसल्या असतील? आता ग्रामीण भागातल्या काही लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना की माहिती होती, परंतु इतके दिवस ओ-टी-पीच जात नव्हता. त्यांना ह्याची खातरजमा नव्हती, की त्यांच्या आधारचा मोबाईल नंबर चेंज झालेला आहे किंवा त्यांच्या आधारला मोबाईलच लिंक नाहीये. कारण नोंदणी करताना काही लाडक्या बहिणींनी अंगठा लावून नोंदणी केली होती किंवा अंगणवाडी सेविकेकडे नोंदणी केली होती. त्यामुळे आधारला मोबाईलची गरज नव्हती किंवा ज्यांच्या कोणाचे नंबर्स बदललेले असतील, आता नवीन नंबर घ्यायचा आहे आणि ते जोडायचं हे ग्रामीण भागातल्या महिलांना तितकंसं मागच्या 3 महिन्यात जमलेलं नाहीये. त्यामुळं का होईना शेवटच्या 2 दिवसात जी माझ्याकडे गर्दी होती, जवळपास 50 ते 60 लाडक्या बहिणी दररोज माझ्याकडे येऊन ई-के-वाय-सी किंवा आधारला मोबाईल लिंक करायचा. आता यातच अडथळा असा झालाय, की आधारचं सर्व्हर जे आहे मागच्या 2 दिवसापासून ठप्प झालेलं आहे. त्याचा जिथे-जिथेही वापर केला जातो म्हणजे भाडे करार करणं असेल किंवा लाडकी बहिणीचा असेल किंवा शेतकऱ्याचं ई-के-वाय-सी करायचं असेल, प्रत्येक ठिकाणी आता आधारचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं काम हे ठप्प पडलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची वेबसाईट सुद्धा ई-के-वाय-सी करण्याची शेवटच्या 2 दिवसात ठप्प झालेली होती. ओ-टी-पीच पाठवल्यानंतर वेबसाईटवरती सांगत होतं ओ-टी-पी गेली आहे, परंतु ओ-टी-पी जात नव्हती. आता याच पार्श्वभूमीवरती आणि जी संख्या आहे आतापर्यंत जी 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी अद्यापही ई-के-वाय-सी झालेल्या नाहीयेत. त्यांना परत एकदा ई-के-वाय-सी करून देण्याची संधी देण्यात यावी, यासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे आणि त्याच्या बाबतीतच जी काही अधिकृत घोषणा आहे, ती महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरेजी यांच्यामार्फत जानेवारी 1 किंवा 2 या 2 ते 3 दिवसात त्यांच्यामार्फत केली जाईल. तरी मी आश्वासित करू इच्छितो त्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे. कारणं बरेच सारे असू शकतात. तुमचा मोबाईल लिंक नाहीये, तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा मोबाईल लिंक करून घ्या किंवा तुमच्या पतीचा मोबाईल लिंक नसेल तर तोही करून घ्या आणि लवकरात लवकर ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्या. अजूनही एक गोड बातमी अशी आहे, की काल म्हणजेच 31 जानेवारीपासून डिसेंबरपासून लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि सरकारनं लाडक्या बहिणीला आणखीनही झुकतं माप दिलेलं आहे. ई-के-वाय-सीची अट ठेवलेली नाहीये. सरसकट ज्या कुणाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळत आहे. कुठल्याच लाडक्या बहिणी काटछाट करण्यात आलेली नाहीये. ई-के-वाय-सीची अट आणखीनही शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळं त्यांना ज्यांना कोणाला पैसे मिळाले त्यांनी तर कराच आणि ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांनीही करून घ्या. आशा करतो ही अपडेट तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.